नमस्कार. आज आपण एका मोठ्या इंटरेस्टिंग विरोधाभासाबद्दल बोलणार आहोत. विचार करा, एक साधा पोकळ पाईप, पण त्यातून एक साधी विद्युत चुंबकीय लहर का नाही जाऊ शकत? काय आहे यामागचं कारण? प्रश्न एकदम साधा वाटतो, बरोबर ना? अहो, आपण रोजच्या आयुष्यात पाईप्समधून काय काय नाही पाठवत. पाणी, गॅस, केबल्स सगळं काही आरामात जातं. मग या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचंच असं काय वेगळं आहे? चला, याचं उत्तर शोधूया. ओके, तर हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला आधी या कथेच्या मुख्य पात्राला म्हणजे TEM वेव्हला नीट समजून घ्यावं लागेल. काय असते ही TEM वेव्ह? याचं नावच बघा, ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवं. म्हणजे समजा लहर सरळ पुढे चालली आहे, तर तिचं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड ते तिच्या प्रवासाच्या दिशेला अगदी काटकोनात, म्हणजे वर खाली किंवा आजूबाजूला असेल. प्रवासाच्या दिशेने काहीच नाही, झिरो. आणि हाच पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे. समजा लहर Z अक्षावर पुढे जाते, तर त्या Z अक्षाच्या दिशेने इलेक्ट्रिक फील्डचा कोणताही कॉम्पोनंट म्हणजे EZ हा शून्यच असला पाहिजे, कंपल्सरी. अगदी तसंच, फक्त इलेक्ट्रिक फील्ड्स नाही तर मॅग्नेटिक फील्ड्सचा पण प्रवासाच्या दिशेने असलेला कॉम्पोनंट म्हणजे H हा सुद्धा शून्यच हवा. थोडक्यात काय, तर E आणि H दोन्ही फील्ड्स पूर्णपणे आडवी, प्रवासाच्या दिशेला लंब. तेव्हाच ती खरी TEM वेव्ह म्हणता येईल. चला, आता आपण डिटेक्टिव्ह बनूया आणि आपल्या तपासाची पहिली दिशा पकडूया. सुरुवात करूया मॅग्नेटिक फील्डच्या रहस्यापासून. आणि कुठल्याही तपासात आपल्याला नियमावली लागतेच. इथे आपली नियमावली आहे भौतिकशास्त्राचे मूलभूत नियम, म्हणजेच मॅक्सवेलची समीकरणं. इलेक्ट्रोमॅग्नेटिझममधलं सगळं काही यांच्यामुळेच चालतं. या समीकरणांपैकी एक महत्त्वाचा नियम आहे एम्पियरचा नियम. तो काय सांगतो की जर तुम्हाला मॅग्नेटिक फील्डचे असे गोल गोल लूप्स म्हणजे वलय बनवायची असतील, तर त्या लूपच्या बरोबरमधून एक इलेक्ट्रिक करंट म्हणजे प्रवाह व्हायलाच हवा. करंटशिवाय लूप नाही. आता हे आपल्या केसमध्ये कसं लागू होतं ते बघा. स्टेप 1, टेम वेव्हमध्ये मॅग्नेटिक फील्डला आडव्या प्लेनमध्ये असे बंद लूप्स तयार करावे लागतात. स्टेप 2, एम्पियरच्या नियमानुसार या लूपसाठी मधून जाणारा करंट हवा, जसा एखाद्या तारेतून जातो तसा. स्टेप 3, आता आपला पोकळ पाईप आठवा. तो तर एकच कंडक्टर आहे, त्याच्यामध्ये करंट वाहून नेणारी दुसरी कोणती तार आहे का? नाही, तो आतून पोकळ आहे. मग स्टेप 4 काय? करंटचा सोर्सच नाहीये, आणि सोर्स नसेल तर ते मॅग्नेटिक फील्डचे लूप्स बनणारच नाही. तर निष्कर्ष एकदम सरळ आहे. करंट नाही तर मॅग्नेटिक फील्डचे लूप्स नाहीत. याचाच अर्थ त्या पोकळ पाईपच्या आत ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक फील्ड H हे सगळीकडे शून्यच असणार. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्डचा तपास तर झाला. आता वळूया आपल्या दुसऱ्या संशयिताकडे, इलेक्ट्रिक फील्ड. बघूया इथे काय गडबड आहे. इलेक्ट्रिक फील्डचं कोडं सोडवण्यासाठी आपल्याला एक शब्द समजून घ्यावा लागेल. इक्विपोटेन्शियल सरफेस, मराठीत समविभव पृष्ठभाग. नाव अवघड वाटलं तरी कन्सेप्ट सोपा आहे. याचा अर्थ कुठल्याही एका कंडक्टरच्या म्हणजे धातूच्या पृष्ठभागावर प्रत्येक ठिकाणी व्होल्टेज सारखंच असतं, त्यात काही फरक नसतो. आता हे तर्कशास्त्र बघा. स्टेप 1, कुठल्याही इलेक्ट्रिक फील्डला अस्तित्वात येण्यासाठी दोन वेगवेगळ्या पॉइंट्समध्ये व्होल्टेजचा फरक म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स लागतो. स्टेप 2, आपला पोकळ पाईप हा एकच कंडक्टर आहे, म्हणजे त्याचा पूर्ण आतला भाग हा एक इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. स्टेप 3, याचाच अर्थ आतल्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये व्होल्टेजचा फरक आहे का? नाही, सगळीकडे व्होल्टेज सेम आहे. आणि शेवटची स्टेप, जर व्होल्टेजमध्ये फरकच नसेल तर मग इलेक्ट्रिक फील्ड तयारच होऊ शकत नाही. तर बघा, मॅग्नेटिक फील्डसारखंच झालं. पोटेन्शियल डिफरन्स नाही म्हणून इलेक्ट्रिक फील्डसुद्धा शून्य. म्हणजे त्या पाईपच्या आत इलेक्ट्रिक फील्ड E सुद्धा अस्तित्वातच येऊ शकत नाही. ओके, आता वेळ आली आहे दोन्ही पुरावे एकत्र आणायची आणि या रहस्याचा अंतिम निकाल लावायची. विचार करा, आपण काय सिद्ध केलं? पोकळ पाईपच्या आत मॅग्नेटिक फील्ड शून्य आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा शून्य आहे. अरे पण जर वेव्हचे दोन्ही मुख्य घटक E आणि H हे दोन्ही शून्य असतील, तर मग तिथे वेव्ह आहेच कुठे? ती अस्तित्वातच येऊ शकत नाही. आणि या सगळ्या नाट्यमय घडामोडींमागे कारण काय? फक्त एकच गोष्ट, तो पाईप फक्त एक कंडक्टर आहे. हे अजून स्पष्टपणे समजण्यासाठी आपण तुलना करूया. एका बाजूला आहे आपला पोकळ वेव्हगाईड. त्यात फक्त एक कंडक्टर आहे, त्यामुळे आत करंटसाठी जागा नाही, व्होल्टेज डिफरन्स नाही. परिणाम TM वेव्ह शक्यच नाही. आता दुसऱ्या बाजूला आपल्या टीव्हीची केबल बघा, जिला कोॲक्शियल केबल म्हणतात. त्यात एक मधली तार आणि बाहेरची जाळी असे दोन कंडक्टर्स असतात. यामुळे मधून करंटही जाऊ शकतो आणि दोघांमध्ये व्होल्टेजचा फरकही निर्माण होतो. आणि म्हणूनच
कोॲक्शियल केबलमधून टीएम वेव्ह अगदी मजेत प्रवास करते. फरक फक्त त्या दुसऱ्या कंडक्टरचा आहे. तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पोकळ पाईपचा विरोधाभास का आहे? कारण टीएम वेव्हला प्रवास करण्यासाठी एक नाही तर 2 कंडक्टर्स लागतात. पण मग एक शेवटचा प्रश्न, जर ही सर्वात सोपी वेव्ह त्यातून जाऊ शकत नसेल तर मग पोकळ वेव्ह गाईड वापरताच कशाला? कारण त्यातून दुसऱ्या अधिक कॉम्प्लेक्स वेव्हज जसं की टीई आणि टीएम मोड्स प्रवास करू शकतात. पण त्या कशा काम करतात ही एक वेगळीच रंजक गोष्ट आहे.